एक महत्त्वाची बातमी आता पुण्यातनं समोर येते। पुण्यामध्ये नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित गोरखेंनी केलाय। अमित गोरखे असे आरोप करतात उपचारासाठी रुग्णालयाने महिलेच्या कुटुंबाकडे 10 लाखांची मागणी केल्याचा आरोपही आमदार गोरखे यांनी केलाय। 2.5 लाख रुपये भरायला तयार असतानाही रुग्णालयाने तिला दाखल करून घेतलं नाही, त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना महिलेचा मृत्यू झाल्याचंही गोरखे यांनी म्हटलंय। हे आरोप गोरखेंनी केलेत। नमस्कार। काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली, ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत बिसे, तिचे पती माझे स्वीय सहाय्यक म्हणून काम करतात। ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलिव्हरीसाठी ॲडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये कहाणी 2 मुलं होती, जी जुळी होती आणि तिथं तिला 10 लाख रुपये अर्जंट भरा, नाहीतर आम्ही ॲडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं। 3 लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ॲडमिशनच देऊ शकत नाही, क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ॲडमिशन नाकारलं गेलं। त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं। पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली, त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला। मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या। आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे सध्या संपर्कात आहेत। अक्षय, काय नेमकं हे प्रकरण आहे? सध्या काय कारवाई झाली आहे? आमदार अमित गोरखे यांच्या पत्नीच्या बाबत हा सगळा भयानक प्रकार घडलेला आहे। या प्रकरणामध्ये अमित गोरखे यांचे सहाय्यक सुशांत बिसे यांची पत्नी तनिषा बिसे हिचा दुर्दैवी मृत्यू झालाय आणि आता थेट आमदार गोरखे यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर यांच्या हॉस्पिटल प्रशासनावर आरोप केले आहेत। कारण ज्या गर्भवती महिलेला दीनानाथ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, त्या रुग्णालयाने थेट या महिलेला 10 लाख रुपयांची बिलाची मागणी केली, मात्र 2.5 लाख रुपये भरायची तयारी असताना सुद्धा हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना दाखल केलं नाही आणि यानंतर गर्भवती महिलेचा रक्तस्राव झाला। अनेक ठिकाणी तिला दुसऱ्या दवाखान्यात देखील हॉस्पिटलमध्ये जेव्हा ट्रान्सफर करण्यात होतं, या देखील दरम्यान तिचा रक्तस्राव जो आहे तो थांबत नव्हता। यानंतर तिची डिलिव्हरी जी आहे ती गर्भवती महिलेची जी डिलिव्हरी आहे ती झाली आणि तिला 2 जुळे मुले देखील झाले। मात्र दुर्दैवी प्रकार असा आहे की यात त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णालयाच्या हलगर्जीपणानं हा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी केलाय।